शेतकऱ्यांनो, आता चालू आहे जानेवारी, मग इथून 2 महिन्यांना आपली हळद हे काढायला येणार। या पिरियडमध्ये हळदीचे पानं वगैरे हे सुकायला लागतात, कारण आता हा पिरियड आहे हळदीची परिपक्वता होण्याचा। म्हणजेच यामध्ये हळदीची साईज वाढते, वजन वाढते आणि शेंग हे फुगायला लागते आणि त्याचबरोबर तिला कलर पण यायला लागतो आणि ते खूप महत्त्वाचा असतो। अशामध्ये आपण करायला काय पाहिजे या 2 पिरियडमध्ये, आणि तुम्हाला सांगतो हे 2 महिने खूप महत्त्वाचे आहे। आत्ता जर आपण आपल्या हळदीची काळजी नाही घेतली तर मग आपल्याला उत्पन्नामध्ये फरक पडू शकतो मित्रांनो। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा। मध्ये सर्वात महत्त्वाचं नियोजन म्हणजे पाणी असते। तर या काळात पाणी हे खूप पद्धतशीर द्यावे लागते। आत्ताचे पाणी जे आहे ते खूप नियंत्रित प्रमाणे देणे हे आवश्यक असते। आता ठिबकच्या मदतीने पाणी न देता आता रानपाणी देणं हे चांगलं मानलं जाते, कारण का आता हे जमीन थोडीशी भुसभुशीत होणे खूप आवश्यक असते। म्हणजे त्याचा फायदा हे होतो की जमीन हे भुसभुशीत झाल्यानं शेंगा हे मोकळेपणाने वाढू शकतात आणि जी लांबी वगैरे वाढू शकते। त्याच्यामुळे खास म्हणजे याची काळजी घ्या की आता पाणी जास्त पण नाही पाहिजे हळदीला आणि कमी पण नाही झालं पाहिजे। त्यानंतर खत नियोजन कसं करायचं, तर आता जड आणि रासायनिक खत देणं हे थांबवा। आणि त्याचबरोबर जर तुमच्या हळदीचे पानं जर हे तुमच्या हळदीचे पानं जर फिकट पडत असतील तर त्यासाठी तुम्ही हलकी पोटॅशची फवारणी करू शकता, ज्यानं आपल्या हळदीचे कंद जे आहे ते भरण्यास मदत होईल। हळदीला नायट्रोजन हे कमी करा, जास्त देऊ नका। मग आता आपण आपल्या हळदीला जेवढे आतापर्यंत खतं दिले त्या खतापैकी 100% खत हे मानलेलं नसते। मग काही खत हे असंच असते जमिनीमध्ये पडून, तर मग ते मानलं पाहिजे। म्हणून आता तुम्ही ड्रिचिंगच्या मदतीनं एक वॅमिझोन नावाचं एक औषध जे मुळे आहे आणखी वाढवण्याचं काम करते, आणि त्यासोबतच NPK कन्सोल नावाचं एक औषध तुम्ही ड्रिचिंगच्या मदतीनं सोडू शकता। जे खत न मानलेलं आहे त्या खताला मानवण्याचं काम हे करते ते। त्यानंतर रोगांवर नियंत्रण कसं करायचं, तर या पिरियडमध्ये मुख्य रोग म्हणजेच हळदीचा कंद कुजणे किंवा कंद सडायला लागतो। तर त्यामागील मुख्य कारण म्हणजेच हळदीला जास्त पाणी झाल्यास होऊ शकते, किंवा पाणी साचून राहिल्यास, किंवा आपली हळद हे उघडे असेल तर त्यावर आषाढी हे अंडे देऊन जाते, त्यामुळे कंद हे सडायला लागतो। मग त्यावर उपाय काय करायचा, तर त्यावर तुम्ही बुरशीनाशक हे ड्रिचिंगच्या मदतीने देऊ शकता।